आता हे जे शेण आहे, हा शेण सगळं एकदम आपल्याला फोडून घ्यायचं बरं का, प्रॉपर फोडून घ्यायचं. 10 किलो शेण घेतलेले आहे आपण. नाही बाही वर करून आता मग जसं केलं का, हा तसंच फोडून घ्या व्यवस्थित. ओके, हां हां हां, राईट. त्याच्या गुठळ्या काहीच राहिल्या नाही पाहिजे. हे देशी गाईचं शेण आहे बरं का हे, आणि गोमूत्र सुद्धा देशी गाईचंच घेतलेलं आहे. हे पूर्ण रबडी जे आहे ते अशा पद्धतीनं सगळं कुडून जे आहे ते आपल्याला हे घ्यायचं आहे. एकदम बारीक जे आहे ते हे अशा पद्धतीनं पूर्णपणे करायचं आहे जीवामृत तयार करण्यासाठी. आता हे जीवामृत तयार करण्याच्या अनुषंगानं बेसन पीठ जे आहे ते हे व्यवस्थित ह्या बॅलरमध्ये जे आहे ते टाकून ह्याचे जे गुठळ्या किंवा फुगे जे होतात ना, तर ते तसं होऊ नये म्हणून हे टाकत असताना जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक जे आहे ते करून घ्यायचं आहे. जे एकजीव झालं पाहिजे, नाहीतर ह्याचे असेच बबल्स जे आहेत ते वरच राहतात. त्याच्यामुळे ती काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे. शक्यतो आता आमच्याकडं एक्स्ट्रा बकेट नाही आहेत, तर त्या अनुषंगानं आम्ही जे आहे ते हे करतो. ह्याच्यात एक बकेट आहे, ह्याच्यातच करू आपण. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, हे जे आहे ना, हे गुठळ्या जे होतात ना, अशा पद्धतीनं आपण फोडूनच घ्यायला पाहिजे. आता हे पाणी जास्त असल्या कारणाने अशा पद्धतीनं होतं, तर ह्याच्याऐवजी आपण एक असं पण करू शकतो की वेगळ्या बकेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं बेसन पीठ टाकून जे आहे ते आपण ते जर प्रॉपर त्याच्यामध्ये हे केलं तर निश्चित जे आहे ते आपलं हे द्रावण चांगलं एकजीव होणार आहे. तर हे पाहू शकता आपण जीवामृत तयार करण्याच्या अनुषंगानं बेसन पीठ ह्यामध्ये जे आहे ते पाण्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या जे काही झालेल्या गुठळ्या आहेत तर त्या पूर्णपणे जे आहे ते वर तवंग जो काही तो जो हे आहे तर ते पूर्ण फोडून घेण्याचं कामकाज या ठिकाणी चालू आहे. तरी हे छोट्या बकेटामध्ये पण आपण जर हे असं घेतलं ना, हे जर फोडून घेतलं तर हे द्रावण व्यवस्थित बकेटामध्ये आपण तयार करू शकतो चांगलं व्यवस्थित. हे अशा पद्धतीनं हे तयार झालेल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या फोडून प्रॉपर जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते द्रावण तयार करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे गुठळ्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि हिचं बेसन पिठाचं जे आहे ते द्रावण तयार करायचं आहे. हे तयार झालेलं जे आहे ते द्रावण अशा पद्धतीने आपल्याला ह्या बॅरलमध्ये घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण 1-1 किलोचा जो काही पुडा होता तर असे 2 किलोचे जे आहे ते हे बेसनाचं जे आहे ते पीठ यामध्ये घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीनं गूळ एकदम बारीक केलेला जो आहे तो घेतलेला आहे आणि हा बारीक केलेला गूळ आता थेट जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे. तर हा गूळ सुद्धा आपण बकेटामध्ये जर घेतला आणि ते जर व्यवस्थित पाण्यामध्ये चांगला कालवून व्यवस्थित त्याचं पाणी करून जरी टाकलं तर हे द्रावण सेटल होणार नाही. त्याच्यासाठी ते पण सुद्धा आपण ह्या ठिकाणी करू शकतो. तर शेणाचं जे काही तयार केलेलं द्रावण आहे तर ते अशा पद्धतीने टाकण्यात येतं. हे BRC उभी करण्याच्या अनुषंगानं नानाजी देशमुख कृषी प्रकल्पातली ही सगळी टीम. तर गूळ सुद्धा जे आहे ते आपण अशा पद्धतीने पाण्यामध्ये सगळा जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याचं तयार झालेलं द्रावण जे आहे ते आपण नंतर ह्या जीवामृताच्या मुख्य ड्रममध्ये टाकायचं आहे. हे सगळ्या गुठळ्या जे आहे ते फोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने जे आहे हे गुळाचं तयार केलेलं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि राहिलेला गुळ जो आहे आणखी बारीक करायचा. तर तो परत आणखीन कुचून जो आहे तो त्याला बारीक कुचायचं आणि आणखीन पाण्यात ठेवून जे आहे ते नंतर ह्या द्रावणामध्ये जे आहे ते घ्यायचं आहे. हे गुळाचे खडे आहे असे न टाकता ह्याला बारीक करूनच आपण हे करायचं. तर 10 लिटर जे आहे ते हे आपण पाहताय तर हे देशी गाईचं जे आहे ते गोमूत्र या ठिकाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने. आता
आता राहिलेलं जे आहे ते हे शेणखताचं मिश्रण हे पूर्णपणे तयार केलेलं आहे. तर ते देशी गाईचं शेणखत या पद्धतीने जे आहे ते ह्या दमानं अंगावर उडून येतं बघा. हां लहान बच्चन घेऊन घेतलं. गुळाचं राहिलेलं जे आहे ते हे पाणी अशा पद्धतीने करण्यात येतं. ते सुद्धा गुळ ह्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे.